अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या 11 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये पोहोचले। नाशिकमध्ये मोदींनी इथल्या काळाराम मंदिराला भेट दिली, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली। महत्त्वाचं म्हणजे काळाराम मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत। आता मोदींनी भेट दिलेल्या या काळाराम मंदिराचा इतिहास काय आहे, त्याच्या नावामागची नेमकी कहाणी काय आहे, इथे झालेला एक ऐतिहासिक सत्याग्रह, या सगळ्याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नाशिक गोदावरीच्या तीरावर वसलेलं हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर। याच नाशिकच्या पंचवटीमध्ये काळ्या दगडात काळाराम मंदिर कोरलेलं आहे। या मंदिरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या जवळपास 2 फूट उंचीच्या मूर्ती आहेत। रामाच्या काळ्या पाषाणातल्या या मूर्तीमुळे या मंदिरालाही काळाराम मंदिर असं नाव पडलं। असं म्हणतात की आपल्या 14 वर्षांच्या वनवासात राम नाशिकच्या पंचवटीत काही काळ वास्तव्यास होते, त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्वही आहे। पेशव्यांच्या काळात साधारणतः 1782 साली काळाराम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली। पेशवा सरदार रंगराव ओढेकर यांना या मंदिर निर्माणाचं श्रेय दिलं जातं। 6 वर्षांनीच म्हणजे 1788 मध्ये हे मंदिर तयार झालं। 74 मीटर लांब आणि 32 मीटर रुंदीचं हे मंदिर नागर शैलीत बांधलं गेलंय। मंदिर स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो। स्वातंत्र्यपूर्व काळात काळाराम मंदिरात एक अभूतपूर्व सत्याग्रह झाला होता। आज काळाराम मंदिर म्हटलं की आठवतो तो बाबासाहेब आंबेडकरांनी इथे केलेला सत्याग्रह। 2 मार्च 1930 याच दिवशी बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणासाठी लढा सुरू केला होता। त्या सत्याग्रहाचा केंद्रबिंदू होतं काळाराम मंदिर। हजारो अस्पृश्यांसह काळाराम मंदिरात प्रवेशाचा निर्धार बाबासाहेबांनी केला होता। हा लढा पुढे 5 वर्ष चालला। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर याच काळाराम मंदिरात पुढचे 11 दिवस खास विधी होणार आहेत। त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे।